नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण पिंपरी चिंचवड भागातील भोसरी एमआयडीसी मध्ये आहोत आणि इथे नोबल कॉस्टिंग या नावानं एक कंपनी आहे. त्या कंपनीच्या हेड ऑफिस मध्ये आपण आज बसलेलो आहोत आणि या कंपनीचे ओनर आहेत सन्माननीय नितीन भागवत सर. आणि नितीन भागवत सर गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि त्यांना आपण आज ऐकणार आहोत. त्यांचे अनुभव आपल्याशी ते शेअर करणार आहेत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करतोय. सर, आपण समृद्ध व्यापारच्या या डिजिटल लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. बरं सर, आम्हाला असं सांगा की तुमचा 20 वर्षाचा अनुभव आहे आणि 20 वर्षामध्ये आपण एवढं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. तर 20 वर्षामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर आपण कशी मात केली, त्या अनुषंगाने आमच्या दर्शक मित्रांना सांगावं. माझं नाव नितीन भागवत. मी हा व्यवसाय अॅल्युमिनियम कास्टिंगचा 2005 मध्ये चालू केला आणि 15 वर्षापूर्वी मी माझं इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि मेटलर्जी इंजिनिअरिंग हे दोन्ही कोर्सेस मी केले. इंडस्ट्रियल व्हिजिट असतात आमच्या, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये फिरत होतो मार्केटमध्ये, की भारत फर्ज असेल, बजाज ऑटो असेल किंवा अशा मोठ्या कंपनीत, तेव्हा इंडस्ट्री व्हिजिट करताना लक्षात आलं की आपण असा कारखाना का काढू नये, असं माझं स्वप्न पडलं होतं मला. आता ते स्वप्न पडलं होतं पण ते चालू प्रत्यक्षात आणण्यासाठी ते सोपं नव्हतं. कारण आपलं जर बघितलं तर आपल्या पाठीमागं फॅमिली बँकमध्ये कुठली व्यवसायाची बॅकग्राऊंड नाही. मग मी काय केलं की मी पार्ट टाइम बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला, MBA. एक पुण्यातील इन्स्टिट्यूट आहे तिथे गेलो. तिथं 3 वर्षाचा पार्ट टाइम कोर्स केला. त्याच्यामध्ये सगळे बिझनेसचे जे नॉलेज असेल, तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट असेल, HR असेल, मार्केटिंग असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे सगळे तिथे कोर्सेसमध्ये सब्जेक्ट शिकवले जातात. ते सगळे मी थोरली चेक केले आणि चेक करताना मला लक्षात आलं की आता आपल्याला टेक्निकल नॉलेज आहे आणि कमर्शियल पण नॉलेज आहे. म्हणून मी त्या एका MBAच्या फायनल वर्षाला मी एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, हाऊ टू स्टार्ट अ स्मॉल स्केल इंडस्ट्री फॉर डाय कास्टिंग इंडस्ट्रीज. आणि तो रिपोर्ट मी असा केला की त्यावेळेस मी प्रत्यक्ष मला कामाचा अनुभव, तो अनुभव मी त्यात मांडला. त्याच्यामध्ये तुमची व्यवसाय चालू करताना तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जागा पाहिजे, जागाला काय तुम्हाला शेड पाहिजे, तुम्हाला एक लेआउट पाहिजे, त्याला मशीन्स पाहिजे, त्याला रॉ मटेरियल पाहिजे, त्याला प्रोसेस लागेल, त्याला मॅन पॉवर लागेल. याचा सगळा मी अभ्यास केला, टेक्निकल अभ्यास केला. त्याच्यानंतर घेतलं की आपण किती प्रोडक्शन केलं पाहिजे, आपल्याला किती त्याला कॉस्ट लागेल, त्याला फिक्स कॉस्ट किती असेल, व्हेरिएबल कॉस्ट किती असेल, त्याचे ब्रेक इव्हन काय असेल, हा सगळा मी अभ्यास केला. त्याच्यानंतर मग मी काय केलं की मी आपल्याला गव्हर्नमेंटच्या परमिशन लागतात. कुठलाही मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करताना आपल्याला परमिशन लागतात. तर पहिली परमिशन लागते ती पोल्युशन कंट्रोलची, कंट्रोल बोर्ड. मग त्याच्यामध्ये त्या ऑफिसमध्ये गेलो, तिकडची संपूर्ण डिटेल माहिती काढली आणि माझ्या प्रोजेक्टमध्ये लिहिली. त्याप्रमाणे लेबर ऑफिसमध्ये गेलो, लेबरला काय परमिशन लागतात. नंतर फॅक्टरी लायसन्स मध्ये गेलो, तिथे काय परमिशन लागतात. प्रॉव्हिडंट फंड असतो, ESI असतो, PFPT प्रोफेशनल टॅक्स असतो, त्याला काय प्रोसिजर असतात, त्या सगळ्या माहिती केल्या आणि मी त्या सगळ्या त्या प्रोजेक्टमध्ये लिहिल्या. नंतर मी काय केलं की परत टॅक्सेशन लागतात. तर आपण समजा बिझनेस चालू केल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल किंवा कमर्शियल देवाणघेवाण करावं लागते. मग ते कशी करायची, मग त्याला टॅक्सेस काय असतात, त्यावेळेस जर सेल टॅक्स होता, एक्साईज ड्युटी होती, अशा ड्युटीची माहिती काढली मी आणि ती पण त्या प्रोजेक्टमध्ये मेन्शन केली. तो प्रोजेक्ट रिपोर्ट एवढा सुंदर झाला की त्या रिपोर्टमध्ये मी संपूर्ण टेक्निकल कमर्शियल असा रिपोर्ट केल्यामुळे तो मी जेव्हा प्रेझेंट केला कॉलेजमध्ये, तर तेव्हा मला त्याचा पहिला नंबर आला. नंतर मी काय ठरवलं की आपण इकडे तिकडे व्यवसाय करण्यापेक्षा आपण जो आपली माहिती काढली हाच व्यवसाय आपण चालू करूया. तो व्यवसाय करण्यासाठी मग मी वाट बघतोय प्रॉपर संधीची. मग त्यासाठी काय करावं लागणार होतं की आपल्याला उद्योजकता येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्याला प्रत्यक्ष मार्केटमध्ये जायला पाहिजे, मार्केटमध्ये लोकांना भेटायला पाहिजे, त्याची माहिती काढायला पाहिजे. त्याप्रमाणे मी माझं अभ्यास चालू केला. जसं मला एक गोष्ट सांगतो की जेव्हा मी नोकरी करत होतो तेव्हा मी साधा पार्ट टाइम बिझनेस पण चालू केला. एक माझी कास्टेक इंजिनियर म्हणून एक कंपनी चालू केली. त्याच्यामध्ये मी काय करायचो की मी स्वतः घरी बसून ड्रॉइंग करायचो. जे फाउंड्री किंवा जे मशीन शॉपला असतात त्याला जे टूलिंग लागतात, फिक्सर्स लागतात, जीस लागतात, डाईज लागतात, त्याचे मी ड्रॉइंग बनवायचो, मटेरियल मागवायचो आणि ते बाहेरच्या व्हेंडरकडनं बनवून घ्यायचो. आणि माझे जे काही ओळखीचे लोक होते परचेसमध्ये, मग त्यांना मी सप्लाय करायचो. असं करून माझी मी उद्योजकता माझी सुरू झाली. त्यामुळे मला लक्षात आलं की आपण बिझनेस करताना आपल्याला पैसे लागतात, आपल्याला मेहनत घ्यावी लागणार, आपल्याला ते लोकांची फॉलोअप करावं लागणार, लोकांची बोलावं लागणार. अशी माझ्याकडे एक बेसिक कॅपॅसिटी तयार झालेली होती.
मग मी माझं रेंटवर एक शेड घेतलं आणि तिथं माझं डाय कास्टिंग युनिट चालू केलं. 2005 साली मी माझी नोबल कास्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली. ज्यावेळेस माझी कंपनी चालू केली तेव्हा माझ्याकडे फक्त मी एकटा काम करायचं, माझे कुठले कर्मचारी नव्हते. मी बाहेरचे लेबर घ्यायचं आणि त्याच्यावर काम चालू केलं होतं. 2005 मध्ये मी पहिला माझा एक लेबर रिक्रूट केला आणि त्याच्यानंतर मी आज 2005 ते 2025 पर्यंत माझ्याकडे जवळजवळ 450 लोक आता काम करतात ते. आणि साधारण माझ्याकडे 4 युनिट भोसरीमध्ये आहे आणि अमेरिकेमध्ये पण मी आता एक युनिट चालू केलेलं आहे. असे करून माझा हा व्यवसाय माझा चालू आहे. सरांनी त्यांच्या व्यवसायाचा प्रवास आतापर्यंतचा सांगितला. गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी काय केलं आणि कसं आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. तर आता सर आम्हाला पुढचा प्रश्न आपल्याकडे असा आहे की तुम्हाला यामध्ये काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशा मात केली. जर तुम्ही आम्हाला हे सांगितलं तर आमच्या दर्शक मित्रांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता बिझनेस चालू करताना सर्वात मोठी अडचण असते की आपलं माइंडसेट तयार व्हायला पाहिजे असतं. आता माइंडसेट करणं हे त्याच्यासाठी आपल्या स्वतःचाच कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे, आपला आत्मविश्वास एवढा जबरदस्त पाहिजे. कारण आपण जर समाजामध्ये फिरत असलो की आपल्या मित्र परिवारात असेल, आपण जर सांगितलं नोकरी करत असेल आणि आपल्याला सगळेजण नोकरी म्हणून बघत असेल आणि आपण तो विषय काढला की मी बिझनेस करणार आहे, तर लोकांना ते लवकर पटत नव्हतं. त्यांना वाटत होतं की नोकरी करून हा माणूस व्यवसाय करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला खूप निगेटिव्ह पॉईंट की नोकरी व्यवसायामध्ये काय त्रास असतात आणि काय अडचणी असतात आणि लोक कसे व्यवसाय बंद पडतात याची उदाहरणं आपल्याला लोक देतात. त्यामुळे हा एक मोठा चॅलेंज होतं की आपण लोकांना व्यवसाय करणं सांगणं. त्यामुळे मी आभारी सांगायचं, कारण त्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि त्याला लागणारे सप्लायर असतात व्हेंडर्स ते कमी पडत होते. मग हे माझ्या अभ्यासामध्ये लक्षात आल्यानंतर मी काय केलं की मला ऑर्डर तर मार्केटमध्ये मिळतात पण माझ्याकडे नॉलेज आहे, कॅपॅबिलिटी आहे, पण माझ्याकडे सेटअप नाहीये, मला कॅपॅसिटी नाहीये. मग कॅपॅसिटी करण्यासाठी मी काय केलं की माझ्याकडे जे काही पैसे होते पर्सनल लोन मध्ये घेऊन मी काही मशिनरी विकत घेतल्या आणि माझं काम चालू केलं. असं करता करता पहिल्या वर्षामध्ये मी आता माझा व्यवसाय सुरू होत होता. पण नंतर मला खूप ऑर्डर्स यायला लागल्या. मग ऑर्डर्स आल्यानंतर आणि चांगल्या कंपनीच्या ऑर्डर्स होत्या, म्हणजे टाटा सारख्या कंपनीच्या ऑर्डर्स होत्या. तर मग मी काय केलं की बँकेमध्ये गेलो, बँकेमध्ये सांगितलं की मला अशा ऑर्डर्स आहेत, कितीतरी करोड रुपयाच्या ऑर्डर्स आहेत, फक्त मला त्या मशीन्स आणि जागा घ्यायची असेल. मग त्या कोऑपरेटिव्ह बँकेने मला मदत केली. त्यांनी माझं सगळं बघितलं, माझं प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला, माझी कॅपॅबिलिटी बघितली, माझा एक्सपिरियन्स बघितला, मी काही काम करतो ते बघितलं, 1 वर्षाचं माझं बॅलन्स शीट बघितलं आणि मला त्यांनी जागा घेण्यासाठी आणि मशिनरी घेण्यासाठी मला लोन दिलं. मग त्या लोनवरून माझा व्यवसाय चालू झाला. मग त्या अडचणीमध्ये पहिला अडचण माझी की बँकेने मला लोन दिल्यामुळे माझा व्यवसाय मशीन घेण्यासाठी मला सुरुवात झाली माझी. पण ते करताना मला तिथं 24 तास मला काम करावं लागायचं, सगळं लक्ष ठेवावं लागायचं. लोकांकडनं माझ्याकडे जास्त पैशाची कमतरता असल्यामुळे मला जास्त मी माणसं रिक्रूट करत शकत नव्हतो. म्हणून मला मॅनेजर माझ्याकडे नव्हता. म्हणून मी मॅनेजरचं काम असेल, डिस्पॅचचं काम असेल, लोकांना भेटायचं काम असेल, हे सगळे स्वतः कामं करायचं आणि ते पैसे वाचवायचं. असं करून माझा व्यवसाय मी वाढवत गेलो. वाढता वाढता माझ्या व्यवसायामध्ये मग बराच व्यवसाय झाला. मग व्यवसाय झाल्यानंतर जेव्हा इंडस्ट्री चालू करतो तेव्हा लेबरचे प्रॉब्लेम येतात. मग लेबरची डिमांड वाढती. मग डिमांड वाढल्याने लोक म्हणतात आम्हाला पगार पाहिजे वाढवून, आम्हाला काहीतरी फॅसिलिटी पाहिजे. मग त्याच्यामध्ये खूप त्रास होतो. मग त्रास झाल्यानंतर ते सोडवण्यासाठी आम्हाला 1 वर्ष पूर्ण गेलं. मग तो आम्ही लोकांची पगार आणि हे त्यांना ठरवून त्यांचे अग्रीमेंट करून त्यांच्याशी बिझनेस कंटिन्यू चालू केला. सरांनी दोन्ही मुद्द्यावर प्रकाश टाकलेला आहे. सर आता आम्हाला एक विषय सांगा की आता समजा एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी आपण काय मार्गदर्शन करा. नवीन व्यवसाय जर करायचा असेल तर आता जर बघितलं तुम्ही की आता भारताची जी अर्थव्यवस्था आहे आता जगातील नंबर 4 वर आहे आणि पुढं ही नंबर 3 वर येणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं की आता आपला $4 ट्रिलियन व्यवसाय अर्थव्यवस्था आहे आणि ती दरवर्षी वाढत चाललेली आहे. बरोबर आहे. आणि ती वाढत जाताना त्याच्यामध्ये खूप संधी लोकांना आहेत. त्याच्यामध्ये संधी अशा आहेत की सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ऍग्रिकल्चर जावा, मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे, आयटी सेक्टरमध्ये आहे, कुठलं जे क्षेत्र घेतलं त्याच्यामध्ये सगळ्यांना संधी आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा हा त्याच्यात तुम्ही ठाम राहा, त्याचं स्वप्न बघा आणि जिद्द ठेवा आणि ती जिद्द पार करण्यासाठी तुम्हाला ठरवलं त्याच्यावरती फोकस करून त्या विषयाची पूर्ण माहिती करून आणि त्या व्यवसायामध्ये जे काही लोक सक्सेस झालेले त्यांच्या बरोबर राहून तुम्ही तुमचा
ड्रीम ठरवून आणि प्रत्यक्षात तुम्ही कामाला लागला तर तुम्हाला ते सक्सेस मिळेल. सरांनी सक्सेस कसं मिळवायचं नवउद्योजकांनी आता सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला. नवउद्योजकांसाठी सर प्रेरणादायी बोललेत, त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलाय आणि त्यांनी आता नवउद्योजकाला काय करायचंय ते सुद्धा सांगितलंय. सर आता आम्हाला एक विषय असा आहे की आता ही एवढं सगळं तुम्ही बऱ्याच देशामध्ये प्रोडक्ट तुम्ही पोहोचवताय आणि आता हे असं तुमचं हे ह्या प्रवासातून तुम्ही एवढं सगळं केलेलं आहे उभं. समजा आता उदाहरणार्थ कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इटली आहे, इकडे USA ला पोहोचवलंय, तिकडे आणखी दुसऱ्या देशात, अशा सगळ्या देशामध्ये एवढे प्रोडक्ट पोहोचवतात. तर तुम्हाला मॅन पॉवर तर तुम्ही आता जवळपास 450 लोकांचा टीम आहे असं सांगितलं. तर आता एवढं सगळं उभं करायला आपल्याला गेली 20 वर्ष लागली. तर आताच्या नवीन पिढीकडे पेशन्स नाहीयेत. तर त्या पेशन्ससाठी संयम म्हणतो आपण त्याला, संयम कमी आहे. तर संयम वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? आत्ताचा जो व्यवसाय बघितला तर आता जागतिकीकरण झाल्यामुळे आता नवीन लोकांना, त्या नवीन पिढीला खूप सारी संधी आहे. त्यांनी हार्डवर्क केलं पाहिजे असं नाहीये, पण त्यांनी स्मार्ट वर्क केलं तरी त्यांना अनेक संधी आहे. आता ग्लोबलायझेशन तुम्हाला पूर्ण जगामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये करू शकता, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करू शकता. हे करताना तुम्हाला एकतर त्या प्रॉडक्टची तुम्ही माहिती करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही एक्सपोर्ट केला. आता मी तुम्हाला एक्सपोर्ट का सांगतो, कारण आपल्याकडे इंडियामध्ये आता मॅनपॉवरची खूप अवेलेबिलिटी आहे, आपल्याकडे टॅलेंटेड लोक आहेत. आता जर परदेशात मी बघितलं अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांच्याकडे काम करणारे लोक कमी आहेत, म्हणजे त्यांच्याकडे लेबर जर बघितलं तर खूप जास्त कॉस्टली आहेत. त्यांनी एखादं प्रॉडक्ट तयार करायला घेतलं की त्याची कॉस्ट खूप वाढती, पण ती भारतात केली तर भारताची कॉस्ट कमी येते. त्यामुळे ते लोक काय करतात की आपल्याकडनं प्रोडक्ट घेतात. आणि दुसरी गोष्ट की तिथं जे नॉर्म्स असतात, जे फॅक्टरी नॉर्म्स ते खूप स्ट्रिक्ट आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप अडचण येते त्या काम म्हणजे नवीन फॅक्टरी करण्यासाठी. म्हणून काय करतात की भारताकडे असं एक लोक बघतात की भारताने जास्तीत जास्त उत्पादन क्षेत्रात यावं, जास्त प्रोडक्शन करावं, त्यांच्याकडे जे अवेलेबल जे रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करावा आणि एक्सपोर्ट करावा. तर एक्सपोर्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप सारी संधी आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये आहे. तर या संधीचा फायदा घेऊन एक्सपोर्ट मध्ये काय काय करावं लागतं. मग एक्सपोर्ट मध्ये त्यांना एक उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल पाहिजे असतं, तर त्यासाठी तुम्ही तुमची केपेबिलिटी तयार करायला पाहिजे, त्याप्रमाणे त्याचा सेटअप करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रॉडक्ट नॉलेज घेऊन ते प्रॉडक्ट तुम्ही एक्सपोर्ट केलं तर तुम्हाला जास्त स्कोप आहे त्याच्यामध्ये. आणि एक्सपोर्ट करताना अडचणी तर खूप असतात, परंतु प्रॉपर माहिती केली, तुम्ही व्यवस्थित वेळेवर माल पोहोचता केला आणि त्या लोकांना व्यवस्थित रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले तर तुम्हाला जगभरातून ऑर्डर्स मिळतात. हे नव उद्योजकांना ही खूप संधी मोठी आहे. सरांनी संधी कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहे सांगितली आणि त्या संधीचं आपण नक्कीच सोनं कराल असं आम्हाला खात्री वाटते. आणि एक शेवटचा प्रश्न घेऊया सर आपण, की नव उद्योजकासाठी एका वाक्यामध्ये व्यवसाय समजवा. व्यवसाय म्हणजे आता तुम्हाला सांगतो, कुठल्याही एकाला आपण काम बघताना ते काम बघायचं ते पॅशन म्हणून बघायला पाहिजे. आणि दुसरं एक संधी मला की तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा, तुम्ही जास्त लोकांकडे मार्गदर्शन घ्या, ऍडवाइस घ्या, परंतु निर्णय तुम्ही स्वतःचाच घ्या आणि त्या निर्णयावर तुम्ही ठाम होऊन तुम्ही मार्केटमध्ये फिरा. प्रत्यक्ष काय मार्केटमध्ये चालतं, कुठल्या प्रॉडक्टला स्कोप आहे, कुठल्या सर्व्हिसला स्कोप आहे आणि त्याला मला जमतं का आणि मला जमण्यासाठी मी काय करायला पाहिजे, असं करून तुमची स्वतःची इतकी स्ट्रॉंग कॅपॅसिटी बनवा. सरांनी सुंदर कमी शब्दामध्ये सगळी माहिती आपल्याला पुरवलेली आहे. आपण व्यवसाय सुरू करावा, आपला कुटुंबाचा, आपल्या देशाचा आर्थिक भार वाढवायचा आहे, म्हणजे आपल्याला आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी उद्योजक व्हायचंय. सरांनी आपल्याला मुलाखतीसाठी वेळ दिली आणि त्याबद्दल सरांचे आपण आभार मानूया. सर नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मला संधी दिली तुमच्या चॅनलवर बोलायची, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.